नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, इथं मी मेहंदी कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि अस्तर घेतलेला आहे. तर बघा, अस्तर आपल्याला बंद बाजू आपल्या साईडने ठेवायचं आहे. तर बघा, आपल्याला याची उंची घ्यायची आहे, म्हणजे 13 आहे. आपल्याला 14 उंची घ्यायची आहे, म्हणजे याचीवाली शिवून आपली 13 उंची होणार आहे. तर बघा, 13 आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस मिळून घेतलेली आहे, म्हणजे 14 उंची घेतलेली आहे. इथं घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर 5.5. या पद्धतीने खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. इथं घेतलेला आहे मोंढा 5.5 आणि शोल्डर पण घेतलेला आहे 5.5. तर बघा, खडूने मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि आता आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे, जशी आपली फिटिंग आहे तशी आपल्याला. तर बघा, इथं 8.25 वर फिटिंग आहे या पद्धतीने, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 किंवा 2 इंच प्लस मिळवून घ्यायचं आहे. तर बघा, मी इथं 2 इंच मिळवून घेतलेलं आहे, तुम्ही 1.5 पण घेऊ शकता. तर बघा, आता आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे, म्हणजे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर पहिला आपला हा पाठीमागचा भाग आहे. तर बघा, इथं आता आपल्याला आतमध्ये अर्धा इंचाला थोडंसं कमी आपल्याला इथं आतमध्ये घ्यायचं आहे. इथून आपल्याला 1.5 इंचाची मार्किंग टाकायची आहे आणि याला गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे, म्हणजे हा झाला आपला मोंढा तयार. तर बघा, इथं घ्यायची आहे गळ्याची रुंदी. गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.25, तुम्ही 2.5 पण घेऊ शकता. तर बघा, इथं गळ्याची उंची घ्यायची आपल्याला 10 इंच. इथं आपल्याला घ्यायचं आहे 2.5, आणि आता आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. गळ्याला आकार पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर बघा, मी असा थोडासा बाहेरून घेतलेला आहे, अर्धा पाऊण इंच, आणि गोल आकार घेतलेला आहे. इथून घ्यायचं आहे आपल्याला 4 इंच. या पद्धतीने उभा आपल्याला घ्यायचा आहे 4.5 किंवा 4 इंच, आणि साईडने घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच, आणि आपल्याला ती तिरक्या लाईनी मारून घ्यायची आहे. हा झाला आपला पाठीमागचा टक्स तयार. तर बघा, आता आपला हे पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, खडूची जशी मार्किंग करून घेतलेली आहे तसं आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, हे 35 साईजला पण आणि 36 साईजला पण हे ब्लाऊज कटिंग चालन. तर बघा, आता इकडून जी खुली बाजू आहे, तिकडून आपल्याला आता हा भाग पाठीमागचा ठेवून घ्यायचा या पद्धतीने. तर बघा, ही तशीच आपल्याला आता ही खडूने मार्किंग करून घ्यायची आहे, पाठीमागचा भाग ठेवून या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित आहे तसंच आपल्याला मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने. आता आपल्याला हा पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे. तर बघा, आता ही जे आहे त्याच्यावर आपल्याला परत आता ही मार्किंग टाकून घ्यायची आहे. तर बघा, समोरच्या भागाला आपल्याला इथं अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे किंवा पाऊण इंच वाढून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने आता ही आपण स्केलनी लाईन मारून घेऊया या पद्धतीने. तर बघा, लाईन मारून घेतलेली आहे, सरळ करून घ्यायची आहे. जिथं तिरकी झाली तिथं मी सरळ करून घेतलेली आहे. तर बघा, इथून आपल्याला टाकायचं आहे 2.5 इंच या पद्धतीने, आणि इकडून टाकायचं आहे आपल्याला 3.5 इंच. तर बघा, क्रॉसपट्टी घेत आहोत. तर आपल्याला हे 1 टक्सचं ब्लाऊज बनवणार आहोत. तर बघा, इथं मी आता ही क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा, व्यवस्थित मी करून घेतलेली आहे या पद्धतीने. इथून घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच टाकून, 3.5 इंचापासून आपल्याला 2.5 इंच टाकायचं या पद्धतीने, आणि इकडच्या साईडनी 1 इंच आणि इकडच्या साईडनी 1 इंच. तर बघा, आता आपला हा झाला टक्स पॉईंट. तर बघा, या पद्धतीने आपला टक्स तयार झालेला आहे. तर बघा, इथं क्रॉसपट्टीच्या वर जिथून 2.5 घेतलेला आहे तिथून आपल्याला वरती परत 2 इंच टाकायचं आहे, आणि आपल्याला अशी मोंड्यातून तिरकी लाईन मारून घ्यायची या पद्धतीने. तिथं तुम्ही अर्धा इंच वाढवू शकता, नाही तर नाही वाढत तरी पण चालू शकतं. तर बघा, या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे. इथं घेतलेलं आहे 2.25. आपलं पाठीमागचा पण आपण 2.25च टाकलेला आहे, समोरचं पण 2.25च रुंदी टाकायची आहे. तर बघा, इथं गळ्याची उंची घेतलेली आहे 6 इंच, किंवा तुम्ही 6.5 इंच पण घेऊ शकता. तर बघा, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, लाईन मारून घ्यायची आहे, आणि आपल्याला याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने समोरचा भाग आपला तयार झालेला आहे 1 टक्सचा. तर बघा, पहिले आपण ही इथून कट करून घेणार आहोत. तर बघा, इकडच्या साईडनी कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, क्रॉसपट्टी तुम्ही म्हणताना इकडं पुढं का वाढली नाही, कारण त्याची काही गरज नाही आपल्याला, कारण हा टक्स इथं 1 इंचाचा घेतलेला आहे, तो आपल्याला दाबून झाल्याच्या नंतर तिथं आपल्याला बरोबर क्रॉसपट्टी लागली जाते. तर बघा, इथं अर्धा इंचाने आपल्याला डाऊन करायचं आहे, कारण हा समोरचा भाग आहे. या पद्धतीने डाऊन केल्याच्या नंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने कट करायचं आहे.
एकदम व्यवस्थित हे ब्लाऊज बसतं. तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग केलं तर एकदम सुंदर असं एकदम एकदम सुंदर असं बसतं ब्लाऊज. तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा या पद्धतीने इथं हे 2 इंचाचा टक्स मारून झाल्याच्या नंतर बराबर एकदम आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित बसल्या जाते. तर बघा इथं मी बाही काढण्यासाठी कापड घेतलेला आहे. तर बघा त्याच्यात पुरत नव्हतं म्हणून मी जॉईंट देऊन घेतलेला आहे. तर बघा पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि आपल्याला इथं मोंढा मोजून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने 9.5 इंचाचा आपला पूर्ण मोंढा येत आहे. तर बघा आपल्याला इथं पण घडी 9.5चीच टाकायची आहे. तर बघा मी 2 बाही काढण्यासाठी 2 कापड घेतलेले आहे. दोन्ही पण खालीवर आणि बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे. तर बघा इथं आपल्याला बाही बाही घ्यायचं आहे आपल्याला 4 इंच आणि अर्धा इंच प्लस मिळून घ्यायचं आहे. तर बघा 4.5 इंचाची बाही झालेली आहे आणि 9.5ची घडी झालेली आहे. तर बघा याचा आपण आता 4.5 इंचाचा असा बॉक्स तयार करून घेऊया. तर बघा बाही काढण्याची पण एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा इथं अडीचने आपल्याला डाऊन करायचं आहे आणि आपल्याला बॉक्स तयार करून झाल्याच्या नंतर इकडून पण आपल्याला अडीच टाकून घ्यायचं आहे. तर बघा अशी लाईन मारून घ्यायची आहे सरळ आणि इथून आपल्याला 2.5 इंच ते 9.5 इंचाची असा बॉक्स तयार झाल्याच्या नंतर आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा पिन आपण खाली काढून लावूया. तर बघा या पद्धतीने आता आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने 2.5 इंचावरती. आणि हा समोरचा. तर बघा एकदम पद्धत सोपी आहे बाही काढण्याची. तर बघा असं आकार देऊन घेतल्याच्या नंतर आता इथं दंड आहे 6 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 ते 2 इंच आपल्याला प्लस मिळवून घ्यायचं आहे मार्जिंगसाठी. आणि आपल्याला तिरकी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा आपली बाही एकदम सुंदर अशी रेडी झालेली आहे. तुम्ही ही बाही अशी या पद्धतीने कट केली तर एकदम व्यवस्थित बाही बसते. तर बघा आता आपल्याला खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे. तर बघा बाही आता ओपन करायची आहे या पद्धतीने आणि ही पॅटर्न इथं खडूनी मार्किंग केलेली आहे इथं कट करायचं कारण हा समोरचा भाग आहे आणि तो पाठीमागचा भाग आहे. तर बघा आपली बाही रेडी झालेली आहे या पद्धतीने. तर बघा आपले पूर्ण भाग पार्ट तयार झालेले आहे कट करून. तर बघा आता आपण ब्लाऊज पिसावरती कट करून घेऊया. पहिले आपण हे काठ काढून घेतलेले आहे बाहीला जोडण्यासाठी. तर बघा बंद बाजू आपल्या साईडने टाकायचा आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला हे पॅटर्न ठेवून घ्यायचे आहे. तर बघा बंद बाजूचा आपल्याला गळा टाकून घ्यायचा आहे आणि इथं सेट ठेवायचा आहे समोरचा भाग 1 टक्सचा आणि इकडून ठेवायचे आहे आपल्याला बाही. एकदम मोठं कापड आहे त्याच्यामुळं पूर्ण एकदम मोकळं बसलेलं आहे. तर बघा आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा कट करून घेतलेलं आहे साईडने आपल्याला अर्धा इंच ब्लाऊज पिसाचं कापड ठेवून घ्यायचं आहे कारण जेव्हा जोडतं तेव्हा आपल्याला कमी पडायला नको. तर बघा आपलं वालं 35 आणि 36 साईजचं 1 टक्स ब्लाऊज कटिंग झालेलं आहे एकदम सोप्या पद्धतीत. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.